थांबा थांबा, मला खूप महत्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची. जेव्हा केव्हा मी असे ऑफबीट स्पॉट्स, गर्दी नसणारी ठिकाणं तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो, तेव्हा मला नाही का अशा लय कमेंट येतात की अरे तू सांगतोय तिथे आता गर्दी होणार, निसर्गाची हानी होणार, तू काय करतोयस, ही गावं सगळी खराब होणार. मानसिकताच समजत नाही. म्हणजे आपण असं छान असं गुबगुबीत शहरात राहायचं आणि जेव्हा आपण 2 दिवस वर्षातनं एकदा तिथे जाऊ तेव्हा तिथे कमी गर्दी असावी म्हणून ती जागा कोणालाच कळायला नको. म्हणजे त्यांना रोजगार न मिळेना का, नाही का, तिथे विकास न होईना का, आपला कम्फर्ट महत्वाचा. ही कसली मानसिकता आहे. उलट मला असं वाटतंय की महाराष्ट्रातली ही छोटी छोटी ठिकाणं लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. त्यामुळे काय होईल, खूप लोक तिथे जातील, तिथे रोजगार निर्माण होईल, तिथल्या लोकांना तिथेच काम मिळेल. आणि मला एक सांगा, म्हणजे आपण असं आधीच ठरवतोय का की गर्दी झालं की ती जागा खराब होणार? ही आपली जबाबदारी जास्त वाढतीये की गर्दी झाल्यावर सुद्धा आपण ती जागा स्वच्छ ठेवायला पाहिजे. आपण म्हणतो ना की जगप्रसिद्ध ठिकाणं, मग महाराष्ट्रातली ठिकाणं जगप्रसिद्ध कधी होणार? जेव्हा ती लोकांपर्यंत पोहोचतील. आधी आपल्या लोकांपर्यंत तरी पोहोचू द्यात, मग ती जगात पोहोचतील. नायगरा फॉल्सनी जर हा विचार केला असता की गर्दी नको, आपण स्वच्छता पाळूयात ना. त्यामुळे ही जी घाणेरडी खुजी मानसिकता आहे ना की गर्दी नको, त्यामुळे सांगायलाच नको, हा त्याच्यावरचा उपायच नाही. तर उपाय काय? आपण तिथे गेल्यावरती आपण ती जागा स्वच्छ ठेवूयात. फार प्रवचन झालं. आता आपण मूळ आपल्या धबधब्याकडे जाऊया.